नमस्कार मंडळी, माझं नाव आहे अमित आणि तुम्ही पाहता आपला नवनिर्मित चॅनल टूर दी कोकण महाराष्ट्र। आपण आता चाललोय कुडाळच्या दिशेने। अतिशय NH66 अतिशय सुंदर आहे मित्रांनो। पुढे याचं कामकाज झालेलं आहे सगळं, त्यामुळे आपण अतिशय भर वेगामध्ये ताशी 100 किलोमीटर च्या स्पीडने आपण चाललोय। मस्त मज्जा येते। तर मंडळी, सरते शेवटी आपण कुडाळ या शहरामध्ये दाखल झालेलो आहोत। मंडळी, मी ज्या आता ठिकाणी उभा आहे तो कुडाळ ST बस स्थानकाचा परिसर म्हणून ओळखला जातो। अतिशय गजबजलेला परिसर दिसतोय मंडळी इथे, तुम्ही बघतच आहात माझ्याबरोबरती। कणकवली शहराप्रमाणेच कुडाळ हे सुद्धा शहर अतिशय विकसित दिसतंय मंडळी। तर मंडळी, सोबत राहतेच माझ्याबरोबर आपण या व्हिडिओमध्ये कुडाळ शहरातील काही इतर बाबींचा सुद्धा वेध घेऊया। या शहरामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतंय त्याचा वेध घेऊया। सोबत राहा तसेच माझ्याबरोबर। माझं नाव आहे अमित। तर हे बघा, सर्वप्रथम कुडाळ बस स्थानक जे ST बस स्थानक आहे त्याची झलक पहा तुम्ही। आपलं लालपरी वगैरे इथे सगळं उभा आहे तिथे तुम्ही बघतच असाल। आणि हा जो सगळा संपूर्ण परिसर जो दिसतो एक बाजारपेठ म्हणून तुम्ही म्हणू शकता। नवीन नवीन बरीचशी इथे दुकानं तुम्हाला दिसतच असतील, पाहताय ना। हा कुडाळचा मार्केटमधला परिसर आहे, तुम्ही बघू शकता। इथे आपले रिक्षा व्यावसायिकसुद्धा इथे आहेत। आपण म्हणजे कुठे तालुक्यामध्ये गेलात किंवा कुठे ठिकाणी गेलात तर तुम्हाला हे सगळं अनुभवायला मिळतं। असं वाटतं की सगळीकडे आपल्याला असं चित्रण पाहायला मिळतं। म्हणजे तुम्ही गुहागरला जा, चिपळूणला जा तर आपण असं चित्रण बघतो। तर बघताना आपण हा वरून येणारा रस्ता असा उतरता तर आपण तिकडेसुद्धा जाणार आहोत, बघूया। इकडे जर तुम्ही बघितलं या साईडला ही सगळी अशी दुकानं तुम्हाला मिळतात येतात पाहायला। बघताना इथे असं काय इथं सॅमसंग मोबाईल शॉपचं पण दुकान आहे, बघता ना। बघा तर ओव्हरऑल हा आपला कुडाळचा परिसर आहे। तुम्ही इथे कधी आला असाल तर मला सांगाच जरूर। आपल्या बस स्थानकावरती किंवा बस कुठेही आपल्या गंतव्यस्थानी जाण्यासाठी तुम्ही कधी इकडे आलातच असाल तर शंका नाही। ठीक आहे, आय लव्ह कुडाळ आपला लँडमार्क होतं का। जर तुम्ही या साईडला जर बघाल तरी ते आपले सगळे रिक्षा व्यावसायिक आहेत तिथे कुडाळ बस स्थानकाच्या शेजारी। तर असा आहे कुडाळचा बस स्थानकाच्या जवळचा परिसर, तुम्ही बघितला तसा। मित्रांनो, आपण इथे स्पेशल वेज थाळीची ऑर्डर दिलेली आहे। हीच आपल्याला आपण आता कुडाळमध्ये आणि ही स्पेशल थाळी तुम्ही बघताय थाळीचा आनंद घेतो। स्पेशल वेज थाळीचा आनंद घेतो। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपण कुडाळ बस स्थानकाच्या शेजारी आहोत आणि इथेच आपण मंजुनाथ रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी जेवण इथे मिळतं। जर तुम्ही इकडे या ठिकाणी आलात कुडाळ बस स्थानकाच्या शेजारी तर हे मंजुनाथ शाकाहारी आपलं हे उपाहारगृह आहे, तर तुम्ही तिथे जरूर भेट द्या। ते आम्ही याचे जे व्हेज थाळी खाली जी उत्तम आम्हाला वाटते, स्पेशल व्हेज थाळी आम्ही खाल्ली होते, तर इथे तुम्ही येऊन जेवणाचा आनंद घेऊ शकता। साहेब, नाव काय तुमचं? नंदन देवदत्त। ओके, किती वर्षापासून इकडे आहात तुम्ही? 100 वर्ष। काय म्हणते 100 वर्षापासून पिढ्यात वाटत? अरे बापरे, क्या बात आहे। चला, आम्हाला भाग्य मिळालं एवढ्या खूप जुन्या वर्षाच्या हॉटेलमध्ये आम्ही इथे येऊन सगळी जेवणाची सुविधा तिथे आपल्याला मिळाली। मित्रांनो, तुम्ही हे कुडाळचं सौंदर्य तर बघितलं जातं, कुडाळची बाजारपेठ तुम्ही बघितली तर आपण हा कुडाळमधला अतिशय प्रसिद्ध वाटतो लक्ष्मी नक्षत्र टॉवर, पाहताय ना। इथेच तुम्ही खरेदी करायला येत असता। गणेश मोबाईल शॉप, विहीर मेन्स वेअर आहे, स्टायलिश किड्स, लक्ष्मीनारायण मेडिकलसुद्धा इथेच आहे। तर हे सगळं तुम्हाला इथे लक्ष्मी नक्षत्र टॉवरमध्ये पाहायला मिळेल। आणि हा जो परिसर आहे आपला कुडाळची बाजारपेठ म्हणून ओळखला जातो। असे बरेचसे लेन्स आहेत इथे, म्हणजे बरेचशा इकडे तिकडे तुम्ही गेलात तर असं तुम्हाला चित्रण पाहायला मिळेल। पण आपण सध्या या ठिकाणी आहोत, म्हणजे कुडाळ बस स्थानकच्या नंतरचा हा येणारा परिसर आहे जे तुम्ही बघताय। पाहताय की नाही? पाहताय ना, मला मी या कुडाळच्या रस्त्यावरून फिरतो
मजा येते मला. म्हणजे माझा आहे तालुका गुहागर कॉलेज. मी आज मात्र कुडाळ या शहरामध्ये फिरतो. तेव्हा शॉप आहे. आणि माझा मित्र जो गणपती पोहायचा आहे, हा बघा, हा माझा मित्र जो गणपती पोहायचा आहे, तोही आज माझ्याबरोबर आहे. आणि हेच तुम्ही हा कुडाळचा परिसर न्याहाळत आता माझ्याबरोबर बघताय ना. हे आधुनिक सगळे शॉप्स, श्रद्धा मेडिकल म्हणा, हे सगळे शॉप्स ते तुम्हाला दिसतं. महालक्ष्मी नॉवेल्टी. तर हे आहेत कुडाळचा परिसर तुम्ही न्याहाळत आहे मंडळी. कुडाळची बाजारपेठ, लक्ष्मीनारायण साईट्रॅकिंग कुडाळ. आणि इथे दातांचा दवाखानासुद्धा आपला देसाई डॉक्टर देसाईंचा. हे लक्ष्मीनारायण टाईप सेंटर. समर्थ कोल्ड्रिंक्स पण तुम्हाला इथे बाजूला दिसतंच आहे. आणि शिरसाट मसाले समोर जर बघितलं तर बघा, तिथला हा जो मेन आहे तो शिरसाट मसाले लँडमार्क म्हणा. तुम्ही शिरसाट मसाल्याच्या इथे उभा आहे, ये तू लवकर. तर तो शिरसाट मसालेसुद्धा तिकडे आहे बघा, तुम्हाला समोर दिसतोच आहे. सिंधुदुर्ग बँक शाखा कुडाळचे आपण लक्ष्मीनारायण टॉवर जो बघितला होता त्याचं इथलं दृश्य आहे बघा. इकडचं यासाठी साईडांना तुम्ही बघता सिंधुदुर्ग बँक शाखा कुडाळ. आणि समोरचं दुकान आहे समर्थ कोल्ड्रिंक्स, प्रियांका कॉस्मेटिक्स. हे जर तुम्ही बघताच आहे बघा या साईडला जनता ट्रेडर्स. आणि धन्वंतरी होमिओपॅथिक क्लिनिकसुद्धा आहे, डॉक्टर राखी ज्ञानदेव सावंत यांचं. कुडाळमधली बाजारपेठचं हे दृश्य तुम्ही बघताय ना. पावसामध्ये आपले पावसामध्ये काही नागरिक बघा इथे काही खरेदी विक्रीसाठी आलेले आहेत. तिथे तुम्ही बघू शकता शिरसाट मसालेसुद्धा कुडाळ म्हटलं तर जनता ट्रेडर्स समोर गीता टी स्टॉल आहेत. त्याच्यामुळे तिथे चहा पिण्याचा आनंद घ्या. खूप गर्दी दिसते तिथे. गीता टी स्टॉल मला वाटतं इथे फेमस आहे खूप. तर चहा पिणाऱ्यांची खूप गर्दी दिसते तिथे. समर्थ कोल्ड्रिंक्स पण आहे इथे. तर हा होता एरिया मित्रांनो कुडाळ या बाजारपेठेमधला. मी काही क्षणचित्र कैद केलेत. पूर्ण तर अर्थात आपण शहर फिरू शकत नाही. तर तुम्हाला हे चित्रण कसं वाटलं ते मला जरूर सांगा म्हणलं. तर मंडळी तुम्ही बघता हा कुडाळमधील हा बाजारपेठेचा रस्ता. हे बघा तुम्ही शिरसाट मसाले जसं मी तुम्हाला म्हटलं, तुम्ही लांबूनच याचा बोर्ड बघू शकताय बघा. उत्कृष्ट मसाले म्हणताय शिरसाट मसाला. तर इथे याच्यासोबत तुम्ही बघताय हे ST आपला रिक्षा स्टँडसुद्धा आहे इथे. हे तुम्ही अनुभवू शकता. खूपच गजबज आहे इथे. हा रहदारीचा रस्ता दिसतोय. आपण पुढून सुद्धा एक फेरफटका मारून बघूया काय दृश्य आपल्याला कॅमेऱ्यामध्ये कैद करायला मिळतंय ते. मला वाटतं आता शाळा वगैरे सुटलेले आहे. लोक भाजी वगैरे खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेले आहेत. संध्याकाळच्या सुमारे वाजले आहेत 4:30 आणि आपण आहोत आता कुडाळ या बाजारपेठेमध्ये. हे तुम्ही कुडाळ या बाजारपेठेमधलं हे चित्र पाहत आहे की नाही तुमच्या ओळखीचं मंडळी. साईडला बघाल तर वामनरी पेठे ही कुडाळमध्ये सुद्धा शाखा आहे बघा वामनरी पेठेची. तिथे जर आजूबाजूला हा जो जी बिल्डिंग आहे त्याच्यानंतर वेलनेस फॉरएव्हर हे मेडिकल दिवस पत्र चालू असतं हे कुडाळमध्ये सुद्धा बघा आहे. तर मी आणि मुंबई गावमध्ये असं काही डिफरन्स क्रिएट करत नाही आहे. परंतु बघा आपल्या इथे सगळं सुखसुविधाने नटलेलं हे कुडाळ शहर आहे. जसं आपण कणकवलीमध्ये पाहिलं होतं तसंच इथे कुडाळमध्ये सुद्धा आपण पाहतोय विविध प्रकारचे स्टॉल्स, दुकाने, इंटरनॅशनल शोरूम्स इथे आहेत आपल्या कुडाळमध्ये. तर काही कमतरता नाही आपल्याला भासणार. आपण नेहमीसारखं म्हणतो ना की मला मुंबईत जाऊन काहीतरी खरेदी करायचं आहे, मुंबईला गेलो हे सगळं करण्यासाठी. तर तसं काय नाही. हे बघा जे शॉपिंग मॉल्स पण आहेत छोटे छोटेसे बघताय तुम्ही. इथे कॉटन किंग्सचे सुद्धा शाखा आहे इथे. ते सामंत मेडिकल हे सगळं आहेच इथे. हे बघता जाल बघा बघताय ना मंडळी. हा सगळं आपण कुडाळचा परिसर फिरतोय आजूबाजूला. हे बघा लक्ष्मीनारायण इथे कॉम्प्लेक्ससुद्धा दिसतोय इथे. पाहताय ना तुम्ही. तर हे चित्रण आहे कुडाळ पोलीस ठाणे. हे बघा हेच आहे ते पोलीस ठाणे जे तुम्ही आता पाहिलं कुडाळचं. तुम्हाला मी दाखवतो. आपण आता रिव्हर्स येणार आहोत तेव्हा तुम्हाला इथे कुडाळचं पोलीस स्टेशनसुद्धा मी दाखवतो. हे बघा क्या बात आहे. त्या भाजीपाला लेन दिसतोय इथे. काही फळ विक्रेते तुम्हाला दिसत आहे ते कुडाळमध्ये. हे बघा ते तुम्ही बघतच आहात.
हे इथे कुडाळमध्ये व्यंगमलेकर iPhone SS मोबाईल इथे तुम्हाला दिसतो बघा. सगळ्या कुडाळमधील या वास्तू चिंतामणी प्लाझा या नावाने ओळखलं जातं. इथे ठिकाणी SS मोबाईल शॉपिंग हे शोरूम आहे इथे. आणि बघा छोटे छोटे आपले वेंडर्स, आपले भाजीपाला विक्रेते आणि फळ विक्रेतेसुद्धा इथे तुम्ही बघू शकता. कोकण कॅन्सर क्लिनिक डॉक्टर आदेश पालेकर यांचं आहे, तो बोर्ड फलक लावलेला आहे. तर हे असं इथं तुम्हाला पाहायला मिळेलच. तर आता पुन्हा आपण एका विरुद्ध दिशेला जाऊया पुन्हा एकदा. आणि आपण अजून काय आपल्याला कुडाळ शहरामध्ये काय काय दिसतात गोष्टी त्याचा वेध घेऊया. भेलपुरी सेंटर आपल्या गावोगावी सगळे आपल्या मुंबईमध्ये तर होतेच, गावोगावी आता हे भेळपुरीवाले सेंटरवाले आपल्या इकडे येऊन पोचलेले आहेत. आपल्याला ते भेळपुरीचा आनंद देत असतात. आणि हे बघा तुम्ही राईट साईडला जर बघाल तर हे आहे कुडाळ येथील हे पोलीस स्थानक. हे बघा पोलीस स्थानक कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग बघताय ना. हे बघा पोलीस स्थानक इथेच आहे. मंडळी तुम्ही पाहताय ना, हे कुडाळमधील दृश्य आहे. आपण आता पुन्हा एकदा बाजारपेठेच्या दिशेने चाललो आहे. कुडाळ बाजारपेठ मंडळी आम्ही नुकतंच जेवण करून आता पुन्हा आंबोलीच्या दिशेने रवाना होणार आहोत. तर आम्ही कुडाळ बाजारपेठेतून फेरफटका मारत आहोत. अशी कुडाळ बाजारपेठ एकदम पावसाच्या निसर्गरम्य वातावरणातून रंगलेली आहे. आणि अमित साहेब तुम्हाला सांगतीलच पुढचं. बरोबर. इथं पोस्ट ऑफिस सुद्धा मी पाहिलं आहे बघा मंडळी. इथे पोस्ट ऑफिस आहे कुडाळचं. तर हे तुमच्यासाठी कुडाळकर बंधूसाठी हे काही नवीन नसणार आहे, कारण तुम्हाला माहिती आहे हे आम्हाला ज्ञात आहे, तुम्ही असं म्हणाल. परंतु माझ्यासाठी आता कुडाळमध्ये काय काय विशेष गोष्टी आहेत ह्या इथून समजतच आहेत, हो की नाही. मी पहिल्यांदाच इथे कुडाळ शहरातून फेरफटका मारतोय मंडळी. हीच आहे ती कुडाळची बाजारपेठ म्हणा. तुम्ही अजूनही काही तुमच्या लेन असतील जिथे तुम्ही बाजार वगैरे किंवा काय खरेदी विक्री करत असता. परंतु मी आता आहे कुडाळ येथील बसस्थानक याच्या शेजारीला रस्ता आहे. अगदी म्हणजे वरून येत होतो आणि कुडाळ बसस्थानकाच्या दिशेने जात असतो, त्याच रस्त्यावरून आपण आता जातोय. तर हा रस्ता तुमच्या ओळखीचाच असणार आहे कुडाळकर मंडळी. छान वाटतंय तुमच्या या रस्त्यावरतून फेरफटका मारताना किंवा तुमच्या शहरात येऊन मला खरंच बरं वाटतंय. कारण नेहमीच्या माझ्या तालुक्यापासून खूप दूरवरती आलेलो आहे मी कुडाळ या शहरामध्ये. पाहता ना तुम्ही, हे बघा कोकण आपलोच असा. हां बरोबर, कोकण आपलं तसं म्हणताना. आणि हा बघा इथून हा त्याचा व्ह्यू मिळतोय तुम्हाला. हे बघा कुडाळ बसस्थानकाचा इथून तुम्ही इथूनच ST ये जा करत असतात. हाच आहे तो परिसर. हे बघा बघताय ना. हे आजूबाजूला आपले हे रिक्षा, आजूबाजूला हे आपले रिक्षा बांधव आपल्या व्यवसायासाठी सज्ज आहेत. हे बघा आपण पुन्हा त्याच दिशेने जातो. आय लव कुडाळ इथे सुद्धा आहे. जसं सगळीकडे आय लव रत्नागिरी तसं कुडाळ वासियांचं सुद्धा आपल्या कुडाळवरतीच प्रेम आहे. हे बघा इथूनच आपण जातो. या दिशेने आपण वरती आलो होतो. म्हणजे हा जो रस्ता आहे ना तो आपल्याला कुडाळ रेल्वे स्थानक या ठिकाणी घेऊन जाईल. आपण त्याच दिशेने जातोय कुडाळ रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी. पाऊस तर पडतोय मित्रांनो, आता रिमझिम पाऊस आहे. बघताना हा रस्ता कुडाळ रेल्वे स्थानकाकडे जातो. माझे सहाय्यक आहेत केतनजी, जे कधी कधी शूटिंग करण्यासाठी त्रास देतात माझ्यासाठी. तर त्यांचे आपण आभार म्हणूया लाईव्ह व्हिडिओमध्येच. आणि त्यांना जेव्हा ते कधी व्हिडिओ बघतील तेव्हा त्यांना कळेल की अमितने आमचे आभार मानले. तर ते केतन साहेबांचं खूप सारं धन्यवाद आम्ही देतो त्यांना. तुम्ही हे सगळं तुमच्यासाठी करतो, धन्यवाद. आणि या 4 दिवसामध्ये त्यांच्याबरोबर राहून एका बऱ्याचशा गोष्टींचं त्यांचं जीवन किंवा त्यांची जीवनशैली म्हणा किंवा त्यांचं व्यक्तिमत्व आम्हाला कळून चुकते. आता ते माझ्याविषयी पण काही बऱ्याचशा गोष्टी बोलू शकतात, त्यात काय वाद नाही.
अरे कुडाळ रेल्वे स्थानक फायनली आलेलं आहे. कुडाळ रेल्वे स्थानक हे बघा, क्या बात आहे. मित्रांनो, हे आपलं कुडाळ स्टेशन आहे आणि जस्ट आम्ही नुकतंच कुडाळला पोहोचलो होतो. निसर्गरम्य कुडाळ शहर. ही चंदीगड कोचुवली एक्सप्रेस आता रवाना झाली आहे. तर मंडळी तुम्ही बघितलंच ना, हे होतं कुडाळ रेल्वे स्थानक आणि मी इथे 2010 साली येऊन गेलो होतो. नेत्रावती एक्सप्रेसने मुंबईच्या दिशेने मी आलो होतो. माझा मित्र होता चैतन्य, त्याच्याबरोबर. तर हा तुम्ही आता व्ह्यू बघितलाच असेल. हा कुडाळ रेल्वे स्थानकाचा परिसर आहे बघा. कामकाज चालू आहे सध्या. तर इथेच आपण आलो होतो चैतन्य, तुला आठवत असेल तर. तर मंडळी तुम्ही पाहिलं या व्हिडिओमध्ये कुडाळ बस स्थानक आणि त्याच्या शेजारीला परिसर तुम्ही बघितला होता. तर मंडळी, पावसाळ्यातील कुडाळ शहरामधील हे दृश्य तुम्हाला कसं वाटलं ते आवर्जून मला सांगा. माझं नाव आहे अमित आणि तुम्ही पाहत होतात आपलं नवनिर्मित चॅनल, ज्याचं नाव होतं टूर दी कोकण महाराष्ट्र. तर असेच माझ्यासोबत राहा मंडळी. आपण भेटूया एका नव्या दृश्यांसहित, नव्या व्हिडिओसहित. तोपर्यंत मस्ती करा, मज्जा करा. सी यू.